एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून सुरू असलेली नागपूर शहराची वाटचाल आणि दुसरीकडे मात्र नागपुरातील मोर भवन येथील बस स्थानकाची झालेली अवस्था. अनेक महिन्यांपासून सुरू असलेले काम यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करत असतानाही यंदाच्या पावसाळ्यातही मोर भवन येथील बस स्थानकाचे 3:13 वाजलेले आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. आपली बस दररोज सुमारे 1.25 लाख नागपूरकरांसाठी जीवनरेखा आहे. या व्यवस्थेचे संचालन मनपाकडे असून प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय सुविधा देणे ही त्यांची जबाबदारी आहे. पण मोर भवन टर्मिनलच्या मागील बाजूस जुन्या एसटी महामंडळाच्या जागेवर महापालिकेला मिळालेल्या हक्काच्या जागेवर मोर भवन टर्मिनल एक्सटेन्शन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचं काम गेले अनेक महिने सौंथ गतीने सुरू आहे. या ठिकाणी चार्जिंग स्टेशनचं काम पूर्ण झालं असलं तरीही मात्र प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा जसं की निवारा, स्वच्छतागृह, बैठक व्यवस्था अजूनही उपलब्ध नाही. पावसाळा सुरू होताच या परिसरात चित्र चिखलमय होतं. खड्ड्यांमध्ये साचलेलं पाणी, घरसाठ रस्ते, चिखल, दुर्गंधी यामुळे हे स्थानक एखाद्या दुर्गम भागात असल्यासारखं वाटतं. नागपूरचा कणा असलेला मोर भवन बसस्थानकाची अवस्था ही कधीपर्यंत सुधारणार हा प्रश्न मात्र निर्माण होत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा.